पार्थ स्वतः काळ्या रंगाची साडी काव्यासाठी खरेदी करून आणणार आणि तिला गिफ्ट म्हणून देणार। आता तुम्ही म्हणाल काव्या आणि पार्थ मध्ये खूप जोराचं भांडण झालंय ना, मग तो कसा देऊ शकतो? चला तर आता नेमकं काय घडतं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला संक्रांतीचा सण साजरा करताना पाहायला मिळणार आहे। तर आता इथे काव्या छान साडी नेसून आलेली असते आणि ती पाहून पार्थची तर विकेटच पडलेली असते। इतकी सुंदर काव्या दिसत आहे पाहून पार्थ तर तिच्याकडे पाहतच राहतो। आता पार्थ राग तर वरवर दाखवत असतो, पण काव्याविषयी प्रेम त्याच्या मनामध्ये खोलवर रुजलेलं असतं आणि मानिनीला सुद्धा हे कळत असतं आणि रम्या तर आता खूपच चिडत असते। या रम्याचे तर चांगला तिळपापडच झालेला असतो। काव्या घरामध्ये घुसली आहे आणि पार्थला इम्प्रेस करण्यासाठी काय काय उपाय करत आहे आणि पार्थ सुद्धा तिच्या प्रेमामध्ये वेडाच होत चालला आहे की आता मी काय करू बरं, या विचारात ही रम्या असते। आता इकडे पार्थ, मानिनी आणि काव्या एकत्र असतात आणि तिथे आशाताई सुद्धा असतात। आता काव्या पार्थला म्हणत असते, पार्थ तुम्ही मला संक्रांतीसाठी साडी आणून द्या, मी पुन्हा साडी घालणार आहे। त्यावेळेला पार्थ काव्याला खूप जोराने ओरडतो, तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तर कळतंय का, मी तुम्हाला का साडी देऊ बरं? 16 डिसेंबरच्या पार्टीमध्ये जे काही घडलं, जे काही मी तुमचे फोटो बघितले आहेत त्यावरून तुम्ही माझ्याशी नातं नाही ठेवू शकत। मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं आहे की मी तुमचा इथून पुढे नवरा नाही, तुमचा माझा काहीही संबंध नाही। तरीही आता काव्या शांत बसत नाही। आता काव्या म्हणत असते, देशमुख तुम्ही माझ्या बरोबर असं नातं नाही तोडू शकत, आपल्या दोघांची ही पहिली संक्रांत आहे लग्नानंतरची, त्यामुळे ही संक्रांत आपण दोघांनीही साजरी करायची आणि त्यासाठी मला काळ्या रंगाची साडी आणि तुम्हाला काळ्या रंगाचा कुर्ता लागेल, तो तुम्ही घेऊन या। आता मात्र पार्थ खूपच भडकतो आणि जोराने काव्यावर ओरडतो, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का, मी काही साडी वगैरे तुमच्यासाठी आणणार नाही। आता मात्र काव्याला खूपच राग येतो आणि वाईट सुद्धा वाटतं। आता ती रडतच रूम मध्ये निघून जाते। आता इकडे मानिनी आणि आशाताई असतात। आता मात्र मानिनीला पार्थचा राग आलेला असतो। मानिनी म्हणत असते, अरे पार्थ तुला काही कळतं का, काव्याला इतका का ओरडलास तू, बघ ती रडायला लागली की नाही। आता मानिनीला खूपच वाईट वाटत असतं। आता काव्याच्या डोळ्यातील पाणी पाहून पार्थला सुद्धा वाईट वाटत असतं, पण तो दाखवत नसतो। आता मानिनी म्हणते, अरे पार्थ अजून तुमच्या दोघांचा डिवोर्स झाला नाही ना, लग्नानंतरची पहिली संक्रांत साजरी झालीच पाहिजे। त्यामुळे आपल्या घरातील परंपरा आहे की बायकोला नवऱ्याने पहिल्या संक्रांतीला काळ्या रंगाची साडी द्यायची असते। त्यामुळे आता तू पटकन जा आणि काव्यासाठी साडी घेऊन ये, भलेही तू देऊ नकोस, मी देते तिला, पण घेऊन ये। आता बरंच काही मानिनी पार्थला सुनावते। आता पार्थ शांतच होतो आणि म्हणतो, ठीक आहे मी आणतो, पण मी काही देणार नाही, तुझं तू द्यायचीस। आता पार्थ जातो आणि काव्यासाठी छानशी साडी घेऊन येतो। आता ही आणलेली छानशी साडी पार्थ मानिनीला देतो आणि मानिनी काव्याच्या रूम मध्ये जाते, तर काव्या वॉशरूम मध्ये गेलेली असते म्हणून तिथेच टेबलवरती साडी ठेवून माघारी येते। आता मात्र ही बातमी रम्याला कळते की पार्थने काव्यासाठी साडी आणली आहे आणि आता रम्या खूपच चिडलेली असते। तिला इतका राग येतो की ती धावतच तिच्या रूम मध्ये जाते आणि मानिनीने ठेवलेली साडी तिने बघितलेली असते। त्या टेबलवर ठेवलेली साडी घेते आणि पटकन स्वतःच्या रूम मध्ये धावत येते। आता काव्याला त्या साडीचा पत्त्याच लागलेला नसतो। आता ही रम्या ती साडी घेऊन येते आणि स्वतःच्या रूम मध्ये लपवून ठेवते। आता व्यवस्थित कपाटात सुद्धा ठेवत नाही, तिथेच एका ड्रॉवर मध्ये सारते। आता इकडे काव्या रूम मध्येच अभ्यास करत बसलेली असते। तेवढ्यातच तिथे मानिनी येते। मानिनी म्हणते, काव्या साडी पाहिलीस का ग? त्यावेळेला काव्या म्हणते, अहो काकू कोणती साडी, नाही मला सापडली। त्यावेळेला मानिनी म्हणते, अगं मी इथेच तर तुझ्यासाठी साडी ठेवली होती, पार्थने तुझ्यासाठी साडी आणली आहे। त्यावेळेला काय म्हणते, काय देशमुखनी माझ्यासाठी साडी आणली आहे, खरंच की काय? त्यावेळेला मानिनी म्हणते, अगं हो काव्या, तुझ्यासाठी तुझ्या बोक्याने छान काळ्या रंगाची साडी आणली आहे, तुमची पहिली संक्रांत आपण जोरदार साजरी करायची आहे, पण काकू साडी गेली कुठे बरं, मला तर नाही सापडली। त्यावेळेला मानिनी म्हणते, साडी कुठे गेली बरं, कुठे गेली, असा विचार करत असतात। तेवढ्यातच काव्याला एकदम क्लिक होतं की आता ही साडी आलेली रम्याला कळलेली असणार आणि माझ्यासाठी साडी आणल्या म्हटल्यानंतर सगळ्यात जास्त तीच चिडणार। आता तिने
साडी गायब केलेली असणार असा संशय काव्याला येतो आणि काव्या काहीही क्षणभर विचार न करता धावतच जाते रम्याकडे आणि रम्याला म्हणते, ए रम्या, साडी कुठे, बोल, पटकन बोल. रम्या म्हणते, कुठली साडी, मला काही सुद्धा माहित नाहीये. आता काव्या म्हणते, हे बघ रम्या, पुन्हा हात मुरगळायच्या अगोदर किंवा माझ्याकडून हाल करून घेण्यापेक्षा पटकन ती साडी मला परत कर. मला माहित आहे तूच माझी साडी चोरली आहेस. त्यावेळेला रम्या घाबरते, थोडीसं तिला घाम सुद्धा सुटतो आणि तिची बोबडी ओळते. त्याच्यावरून काव्याला खात्रीच पडते की आता रम्यानेच साडी घेतली आहे. आता मानिनी सुद्धा तिथे असते आणि वसुहत्या सुद्धा तिथेच असतात. आता मात्र आशाताई तिथे येतात. आता काव्या आशाताईंना पाहून म्हणत असते, आशाताई जरा शोधा बरं साडी इकडे तिकडे. आता आशाताईंना तर या रम्याचा अंदाज असतोच की कुठे कुठे काय काय ठेवू शकतात. आता या आशाताई डायरेक्ट जातात आणि ड्रॉवर उघडतात, तर ड्रॉवरमध्ये काव्याची साडी असते. आता ती साडी बाहेर काढते आणि आशाताई, हे बघा काव्याताई, तुमची साडी आहे. काव्या म्हणते, सापडली ना साडी. रम्या, तुला किती सांगितलं तरी तू सुधरत नाहीस ना, आणि तुझं हे खरं रूप ना घरातील सगळ्यांनाच माहित आहे आणि पार्थला सुद्धा माहित आहे आणि तू अशी वागतेस ते सुद्धा बरंच आहे, कारण तुझ्या या वागण्यामुळेच पार्थ तुझ्याकडे डुमकून सुद्धा बघत नाहीत. आता असं म्हणल्यानंतर काव्या खूपच खुश झालेली असते, कारण पार्थने दिलेली साडी तिला मिळालेली असते. त्याच्या आनंदात आता त्या रम्याच्या नादी न लागता साडी घेते आणि रूम मध्ये जाते आणि आवरायला सुरू करते. आता काव्या छान आवरून खाली येते. आता तिला असं वाटत असतं की पार्थ येणारच नाही. आता इकडे पार्थ सुद्धा काळ्या रंगाचा कुर्ता घालून तयार झालेला असतो. आता त्याला वाईट वाटत असतं की तो काव्याला खूपच बोलला आहे. आता इकडे किचन मध्ये काव्या आणि मानिनी तिळाचे लाडू बनवत असतात. आता जोरदार संक्रांत सुरू होणार असते. तेवढ्यातच आता पार्थ खाली आवरून येत असतो, म्हणजे घरातील सगळेच आवरून येतात. पिहू, वसुहत्या, रम्या सगळेच तिथे आवरून येतात. संक्रांतीचा कार्यक्रम करायचा असतो असं मानिनीनं सांगितलेलं असतं सगळ्यांना, म्हणून सगळे आवरून आलेले असतात. आता इथे किचन मध्ये लाडू करता करता काव्याच्या हाताला जोरदार त्या लाडूचा चटका बसतो, म्हणजे तिच्या हाताला भासतं. आता काव्या जोराने आई ग करून अशी ओरडते. त्यानंतर पार्थ पटकन धावत काव्याकडे जातो आणि तिचा हात हातामध्ये घेऊन फुंकर घालायला सुरू करतो. आता काळ्या रंगामध्ये सुंदर दिसत असलेल्या काव्याला पाहून पार्थ सुद्धा तिच्याकडेच पाहत राहतो. तर आता पार्थ आणि काव्या पुढील भागामध्ये असेच हळूहळू एकत्र येणार आहेत आणि या दोघांमधील दुरावा लवकरच संपणार आहे. तर प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये असा काव्या आणि पार्थचा एपिसोड पाहायला तुम्हाला आवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा.